अजय देवगणचा हा चित्रपट पाहून तुम्ही नक्की म्हणाल अरे क्या बढ़िया बना है। हाय दोस्त, आय एम युअर होस्ट अमित. ईदच्या मुहूर्तावर अजय देवगण स्टारर आणि हिंदी लँग्वेज बायोग्राफिकल स्पोर्ट ड्रामा फिल्म ज्याचं लिखाण आणि दिग्दर्शन केलंय अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी, तो चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ब्रिटिश राजवटीत जन्मलेले आणि इतिहासाच्या पानात हरवलेले भारतीय फुटबॉलरचे जनक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. भारतात क्रिकेटचे वर्चस्व असताना या खेळाचा पाया कसा रचला गेला याचं हे सुंदर चित्रण दिसेल. सिकंदराबाद का झोपड़पट्टी से किसी लड़का को उठा लिया है. मात्र या चित्रपटासोबतच भाग मिल्खा भाग, मेरी कॉम, चक दे, गोल्ड हे सिनेमे देखील आठवतील. तरीही प्रत्येकाचं नशीब आणि संघर्ष तुम्हाला नवीन चैतन्य देऊन जाते. जबाबदारी, तगडे डायलॉग डिलिव्हरी, बॉडी लँग्वेज आणि सायलेन्स राखणाऱ्या सीन मध्ये अजय देवगण नेहमीच जीव ओततो. अजय देवगणचे पात्र म्हणजेच सय्यद रहीमजी यांनी संघ व्यवस्थापन आणि संघ तयार करण्यासाठी दिलेल्या योगदानाला ते न्याय देतात. फॅमिली मॅन नंतर प्रियमणीला हिंदीत चांगल्या ऑफर्स मिळत आहेत, याचं उत्तर तुम्हाला त्यांचं हे काम पाहून मिळेल. सौत है हमारी आपकी ये फुटबॉल. खेळाडूंच्या या चित्रपटात आणखी एक दिग्गज आहेत, गजराज राव. मुझे शुरू से बता, एकदम शुरू से. ज्यांनी आपली व्यक्तिरेखा पूर्णपणे उत्साहाने साकारली को आहे. भी आपका जीतने का उम्मीद नहीं है. या चित्रपटाला एका डोळ्याने पाहिलं आहे तुषार कांती रे यांनी. उत्तम शॉट्स या चित्रपटाच्या वैभवात भर घालतात. स्पोर्ट शॉट्स फ्लोडर लॉईस यांनी शूट केलेले आहे. दोघांचेही काम तुमचे पैसे वसूल करतात. ज्याप्रमाणे सिनेमॅटोग्राफीसाठी तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली, तशीच देवराव जाधव यांनी संपादन आणि स्पोर्ट व्हिज्युअल्स मध्ये कमाल केली आहे शेहनाज मोसानी यांनी. या चित्रपटाची कथा 1952 मध्ये घेऊन जाते, त्यामुळे त्यावेळचा क्राफ्ट, पटकथा, डायलॉग खूप महत्वाचे आहेत. चित्रपटाचे VFX आणि CGI ॲनिमेशन अप्रतिम आहे. सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल्स, कॅमेरा अँगल, स्पीड शॉट्स आणि एरियल शॉट्सने मन जिंकून ठेवले. चित्रपटाला उत्कृष्ट संगीत दिले आहे AR रहमान यांनी. लांबी बऱ्यापैकी आहे, पण एवढा उत्कृष्ट अभिनयासमोर फारसं काही जाणवत नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. पण काही ठिकाणी गाणी ट्रिम करता आली असती. चित्रपटाला अब्रॉप्ट एडिंगचा वापर करण्यात आला आहे. सैराटमध्ये ही स्टाईल मी पहिल्यांदा पाहिली. या चित्रपटात तुम्हाला हे शेवटच्या सामन्यात दिसेल, जिथे BGM थांबतं आणि काही सेकंदासाठी तुम्ही सुन्न होता. चित्रपटात दाखवण्यात आलेलं क्रीडा महासंघाचं राजकारण तुम्हाला अस्वस्थ करते. जर तुम्ही ऑलिम्पिक खेळाडूंचे प्रदर्शन माहीत असेल तर. या चित्रपटाचे कास्टिंग इतकं उत्कृष्ट आहे की जणू चित्रपटात काम करण्यासाठी या खेळाडूंचा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटते. ये थोड़ा ज्यादा हो गया. खरोखर असेच वाटते. याचे सर्व श्रेय कास्टिंग डिरेक्टरला जाते. Maidaan, in fact, was the first film that I worked on individually as a casting director. 1962 मध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर आजपर्यंत वाट पाहत आहोत. त्याचं कारण आपणच आहोत. तुम्हाला आठवतंय का तुम्ही फुटबॉल संघाला शेवटचा पाठिंबा कधी दिला होता? हा चित्रपट UA प्रमाणपत्रासह प्रदर्शित झाला आहे. चित्रपट तुम्ही सहकुटुंब पाहू शकता. शेवटी दाखवलेले क्रेडिट्स नक्की पहा. शक्य असेल तर उभं राहा, कारण त्या खेळाडूंप्रती तुमच्या भावना व्यक्त करण्याचा हा योग्य मार्ग असेल. चला मग जातो, पुढच्या व्हिडिओमध्ये येतो. तोपर्यंत लाईक करा किंवा डिसलाईक करा, बस इग्नोर करू नका. मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. सब्सक्राइब करें, बेल आइकन जरूर दबाइएगा. आणि हो, आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.